नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. लोकमत विशेष या आमच्या खास कार्यक्रमात बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि शिवसेनेचे नेते प्रदीप शर्मा यांनी वसई विरारच्या हितेंद्र ठाकूरांना जोरदार आव्हान दिलंय. मी जर नालासोपाऱ्याच्या जागेवरून निवडून आलो तर ठाकूर कुटुंबियांची दहशत संपवीन अशी घोषणा शर्मा यांनी केली आहे. तसंच ठाकूर हे एकेकाळी गँगस्टरच होते असा थेट आरोप प्रदीप शर्मांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर केलाय. ऐकूयात आमच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात ते काय म्हणालेत. सगळं लक्ष मुंबई पोलीसचं, मुंबईत जी गुन्हेगारी होती, अंडरवर्ल्ड होतं, त्याच्याकडे होतं. ते पालघर, वसई त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी कधी लक्ष दिलं नाही. ते लक्ष दिलं असतं तर ते लोक एवढे मोठे झालेच नसते. वडराई प्रकरण होतं एक. दाऊदचं सोनं, चांदीच्या विटा दुबईवरनं येत होत्या. ती बोट फुटली. वडराई गाव आहे, तिथे ती बोट दगडाला लावून फुटली. तर ते गावकऱ्याने त्यांना आयतं मिळालं सोनं आणि हे, तर त्याने आपल्या घरी नेऊन ठेवल्या त्या विटा. मग ते चालू झालं. दाऊदला आता द्यायला पाहिजे, त्याची काही चूक नाही आहे. त्यांनी तर माल पाठवला आहे, यांना करता आला नाही व्यवस्थित. लँडिंग एजंट्स आहे. तर मग यांनी त्या गावकऱ्यांना मारलं, गँगस्टर आणले, त्यांना मारलं, सगळ्या विटा रिकवर केल्या. ती केस सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे जुनी केस 90ची केस आहे बहुतेक. मी थोडक्यात राजकीय आश्रयामुळे त्यावेळेस भाई ठाकूर वाचले असं तुम्हाला म्हणायचं नाही. त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. मला ते माहीत नाही राजकीय आश्रय किंवा काय, पण ते गँगस्टर होते त्यावेळी. आणि मेन म्हणजे ते गँगस्टर लोकांना शेल्टर द्यायचे. निवडणूक म्हणजे न्यूज 18 लोकमत हे पुन्हा सिद्ध झालंय. लोकसभेतील पराभूतांना काँग्रेस विधानसभेत उतरवणार असल्याच्या आमच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालंय. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, तसंच नितीन राऊत, यशोमती ठाकूर आणि बसवराज पाटील, तसंच वर्षा गायकवाड आणि नाना पटोले ही नावं आता निश्चित झाल्याचं कळतंय. तर 20 सप्टेंबरला काँग्रेसकडून या यादीची अधिकृत घोषणा देखील होणार आहे. आयारामांच्या जाण्यानं गलितगात्र झालेल्या राष्ट्रवादीत प्राण फुंकण्यासाठी खुद्द शरद पवारच मैदानात उतरलेत. बीडच्या दौऱ्यावर शरद पवारांनी स्वतःच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. परळीतून धनंजय मुंडे, बीड शहरातून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळंके, तर गेवराईच्या जागेवर विजयसिंग पंडित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आणि केजमधून नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्या आणि मुंडे भाऊ बहीण आमने सामने येणार असल्याचं आता निश्चित झालंय. दरम्यान क्षीरसागर काका पुतण्या एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं बीडमध्ये तुल्यबळ लढाई रंगणार आहे. जयदत्त क्षीरसागर की संदीप क्षीरसागर, नेमकं कुणाचं पारडं जड ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघूयाच याचाच आढावा घेणारा आमचा हा विशेष रिपोर्ट. बीडमध्ये काका पुतण्या आमने सामने. संदीप क्षीरसागरांना राष्ट्रवादीची उमेदवारी. जयदत्त क्षीरसागरांना पुतण्याचं आव्हान. आगामी विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा काका पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं संदीप क्षीरसागरांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. बीड विधानसभा निवडणुकीत कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका पुतण्याचा सामना रंगणार आहे. जयदत्त क्षीरसागरांनी नुकतंच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करत कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं. क्षीरसागरांनी साथ सोडल्यानं बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा झटका बसला. मात्र आता थेट शरद पवारांनीच बीड विधानसभेसाठी संदीप क्षीरसागरांची उमेदवारी जाहीर करून जयदत्त क्षीरसागरांना सूचक इशारा दिलाय. क्षीरसागर काका पुतण्यातल्या वादाला 2 वर्षांपूर्वी तोंड फुटलं. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत संदीप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेची निवडणूक लढवली. नगरपालिकेत राष्ट्रवादीनं सत्ता मिळवली असली तरी संदीप यांच्या आघाडीनं 19 जागांवर विजय मिळवत आपलं अस्तित्व दाखवून दिलं. तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही संदीप यांची राजकीय ताकद अधिक आहे.
धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी त्यांना वेळोवेळी बळही दिलं. खरं तर क्षीरसागर काका पुतण्यात वाद होण्यापूर्वी संदीप हे जयदत्त क्षीरसागरांची सगळी निवडणूक यंत्रणा सांभाळायचे. त्यामुळे जनतेशी त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. तसंच त्यांनी काही काळ जिल्हा परिषदेत शिक्षण समितीचं सभापतीपद सांभाळलंय. संदीप क्षीरसागरांना तरुणाईचा मोठा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, उषा दराडे आणि सुनील धांडे यांचाही पाठिंबा त्यांना मिळणार आहे. दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांनी आपलं नेटवर्क उभारलंय. सहकारी बँका, शिक्षण संस्था, नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, सूतगिरणी आणि दूध उत्पादक संघाच्या संस्थांचं नेटवर्क जयदत्त क्षीरसागरांच्या पाठीशी आहे. आगामी काळात या मतदारसंघातून विनायक मेटेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीड विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. राज्यात कोणतंही असं शहर नाही की जिथल्या रस्त्यांवर खड्डे नाहीयेत, पण एका रात्रीत हे खड्डे बुजवणं शक्य होऊ शकतं. कसं? त्यासाठी एक नामी युक्ती आहे. बघूयात खड्डे बुजवण्याची ही नामी युक्ती नेमकी आहे तरी कोणती. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याची ही लगबग बघा. राज्यात सर्वच रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे दिसतात, पण रस्त्यांवरील खड्डे भरले जातानाचं चित्र बघायला मिळत नाही. पण इथे पहा, इथे चक्क खड्डे भरले जात आहेत. नेमकी अशी काय जादूची कांडी घडली की इथले सगळे खड्डे बुजवले जात आहेत? तर त्याचं उत्तरही या खड्ड्यांच्या बाजूला असलेल्या चौकात मिळतंय. आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये येणार आहे आणि त्या यात्रेला आणि आदित्य ठाकरेंना कोणताही त्रास होऊ नये ही खड्डे बुजवण्यामागची उदात्त भावना आहे. खड्ड्यांचा त्रास सामान्यांना होणं ही सामान्य बाब आहे, पण आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी कधी नव्हे ते प्रशासन झपाटून कामाला लागलंय. त्यामुळे आता जर तुम्हाला तुमच्या शहरातले खड्डे बुजवायचे असतील तर प्रशासनाकडे जाऊ नका, थेट आदित्य ठाकरेंना आमंत्रित करा आणि चमत्कार पहा, आदित्य ठाकरे येण्याआधीच खड्डे बुजवले जातील. तर मग काय, कधी बोलावताय आदित्य ठाकरेंना? डोंबिवलीहून प्रदीप भणगेसह गणेश गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघात भाजप धुसफूस सुरू झाली आहे. भाजप आमदार उदयसिंग पाडवी यांचा मुलगा राजेश पाडवींनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपमधील स्पर्धा आता तीव्र होण्याची शक्यता आहे. तर गेल्या वेळी काहीशा मतांनी पराभूत झालेल्या राष्ट्रवादीनं कंबर कसल्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सुरुवातीपासून या मतदारसंघावर काँग्रेसचं प्राबल्य राहिलंय. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उदयसिंग पडवींनी काँग्रेसच्या पद्माकर वळवींचा पराभव करून काँग्रेसच्या गडाला भगदाड पाडलं. खरं तर माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवींचा अवघ्या 719 मतांनी पराभव झाला. हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. गेल्या निवडणुकीतील पराभवाचं उत्तर काढण्यासाठी पद्माकर वळवींनी कंबर कसली आहे. तर 5 वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात आलेले विजयकुमार गावित आणि उदयसिंग पडवी या भाजप नेत्यांमधला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. डॉक्टर गावितांनी आपली कन्या सुप्रिया यांच्यासाठी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले. गेल्या निवडणुकीत विजयकुमार गावितांचे बंधू राजेंद्र गावित यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर याच मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांचा अवघ्या 1,500 ते 2,000 मतांनी पराभव झाला होता. अशातच पोलीस निरीक्षक असलेले उदयसिंग पाडवी यांचा मुलगा राजेंद्र पाडवींनीही भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गावित आणि पाडवी या दोन्ही परिवाराव्यतिरिक्त कदाचित दुसरा एखादा उमेदवारही येऊ शकतो असे सध्याची परिस्थिती आहे. याला कारणही तसेच आहेत. उदयसिंग पाडवी आणि त्यांचे चिरंजीव यांच्यातील भांडणं हे आता पक्ष पातळीवर गेल्याने पक्ष त्याचा गंभीर विचार करत आहे असे सध्या समजते. भाजप आमदार उदयसिंग पाडवी यांना घरातूनच विरोध होत असल्यामुळे ते बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. मात्र आपल्या घरात कुठलाही वाद नसून हा विरोधकांचा कांगावा असल्याचा दावा पाडवी कुटुंबियांनी केलाय.
उदयसिंग पाडवी हे एकनाथ खडसेंचे समर्थक मानले जातात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता कापून मुलाला तिकीट दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या योजनांचा धडाका लावला आहे, योजनांचा मोठ्या प्रमाणात धडाका लावलेला आहे, त्याप्रमाणे विकासाची प्रगती एकदम जोरात चाललेली आहे. त्याला आकर्षित होऊन मी देखील मतदारसंघात काहीतरी काम करावं चांगलं म्हणून त्यासाठी मी उमेदवारीची मागणी केलेली आहे. राहिली गोष्ट आमच्या कुटुंबाची कंट्रोवर्सीची, तर तसं काही नाही आहे. कंट्रोवर्सी नाही आमच्यामध्ये. मी मागणी केलेली आहे आणि आमच्या घरात कुठलाही वाद नाही त्या संदर्भात. या मतदारसंघावर पूर्वीपासूनच गुजर मतदारांचा प्रभाव राहिलाय. गांधीवादी नेते पी.के. अण्णा पाटील यांचं कुटुंबीय गेली अनेक वर्ष गुजर समाजाचं नेतृत्व करत आले. अशातच मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेत दिवंगत पी.के. अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटलांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने भाजपचं बळ वाढलंय. मात्र लोकसभा निवडणुकीत शहादा आणि तळोदाचा शहरी भाग वगळता काँग्रेसनं घेतलेली आघाडी भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी देताना भाजपकडून कोणती खेळी खेळली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विद्यमान आमदार उदयसिंग पाडवी यांच्या घरातूनच उमेदवारीची होत असलेली स्पर्धा आणि त्यात डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या घराण्यानं घेतलेली उडी यामुळे भाजपातील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत हा उमेदवारी मतदारसंघ कोणाला सुटतो याकडे लक्ष लागून असून दोघांनीही या मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे या शहादा तळोदा मतदारसंघात उमेदवारीचं तांगडं निर्माण झालं असून नेमकी बाजी कोण मारणार हे तर उमेदवारीनंतरच स्पष्ट होणार आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, शहादा, नंदुरबार. नाणार प्रकल्पानंतर आता आरेतल्या कारशेडवरून शिवसेना भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय. आरे प्रकरणात अधिकारीच मुख्यमंत्र्यांना खोटं बोलण्यास लावतायत असं वक्तव्य करून आदित्य ठाकरेंनी खळबळ उडवून दिली आहे. बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्यावर कोणताही आरोप झालेला नाही. मात्र आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्री खोटं बोलतायत, आरे प्रकरणात अधिकारीच मुख्यमंत्र्यांना खोटं बोलायला लावतायत असं वक्तव्य करून आदित्य ठाकरेंनी जोरदार धमाका केलाय. नाणारमध्ये जो प्रकल्प येणार होता त्याला विरोध होता. आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, पण तिथे भूमिपुत्रांचा विरोध असेल तर तिथे आमचा विरोध राहील. अर्थात जर पर्यावरण नष्ट होणार असेल तर तिथे विरोध राहील. मुख्यतः जिथे जिथे नाणारचं स्वागत होईल, म्हणजे त्या प्रकल्पाचं स्वागत होईल, तिथे आम्ही त्याचं स्वागत करूच. कारण विकास आम्हाला पण पाहिजे. पण आरेमध्ये आपण जर बघाल तर नुसतं झाडांबद्दल नाही, तर मेट्रो 3च्या लाईननी 3000 झाडं कापलेली आहेत मुंबईत. तिथे आम्ही कुठेही विरोध नाही केला, ते ट्रान्सप्लांट केलं. पण इथे बिबटे आहेत, तिथे रस्टी स्पॉटेड कॅट आहे, तिथे पायथन आहे. आणि हे जे MMRCचे अधिकारी आहेत ते मुख्यमंत्र्यांना साफ खोटं बोलायला लावत आहेत, त्याची मला खंत वाटते. आरेतल्या कारशेडसाठी भाजप आग्रही आहे, तर शिवसेना, मनसे आणि काँग्रेसनं झाडं तोडून कारशेड उभारायला विरोध केलाय. पर्यावरणवादीही कारशेडच्या विरोधात आहेत. कारशेडचं प्रकरण कोर्टात पोहोचलंय, त्यातच आता विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. अशा वातावरणात आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केलाय. परिणामी शिवसेना भाजपमध्ये पुन्हा धुमश्चक्री उडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. सुपरस्टार अक्षय कुमारनं घाटकोपर ते वर्सोवा असा मेट्रोनं प्रवास केलाय. अक्षय घाटकोपर इथे शूट संपल्यानंतर आपल्या घरी जाण्यास निघाला. मात्र संध्याकाळची वेळ असल्यानं मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक असेल याचा त्याला अंदाज आला. त्यामुळे त्याच्या मित्रानं त्याला मेट्रोनं जाऊया असा सल्ला दिला आणि त्यानं घाटकोपरहून मेट्रो पकडली आणि आपला प्रवास त्यानं सोशल मीडियावर शेअर केलाय. केंद्र सरकारने ई-सिगारेटच्या उत्पादनावर आणि वापरावरती बंदी घातली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. या बंदीचं उल्लंघन केल्यास कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात येणार आहे. खरं तर सिगारेटचं व्यसन सुटावं यासाठी ई-सिगारेटची संकल्पना पुढे आली. मात्र त्यानंतर तरुण आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये या ई-सिगारेटचं व्यसन दिसू लागलंय. त्यामुळे या जोखडातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं ई-सिगारेटचं उत्पादन आणि वापरावरतीच आता बंदी घातली आहे. आणि बातमीसोबतच लोकमत स्पेशल आमच्या खास बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.